भाजपा मैदान में, डंपिंग हटाओ की जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज की जय। डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, वागले स्टेट के सम्मान में भाजपा मैदान में, एकच चर्चा युवा मोर्चा, एकच चर्चा युवा मोर्चा, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग के सम्मान में भाजपा मैदान में, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, ठाणे महानगर प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, ठाणे महानगर प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद, ठाणे महानगर प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, डंपिंग हटाओ, वागले बचाओ, ठाणे महापालिका आम्ही वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे। याच्या अगोदर आम्ही 2 वेळा इकडे आलेलो आहे निवेदन द्यायला। त्यावेळी पण इकडे कोणताही असा व्यक्ती नव्हता जबाबदार जो तो लेटर रिसिव्हिंग करून आम्हाला दे। त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेला गेलो, महानगरपालिकेला जाऊन तिकडे लेटर दिलं। लेटर दिल्यानंतर इकडचे काही आजी माजी नगरसेवक आहे जे ते बघून की हे मुद्दा हायलाइट होणार आहे, उद्या आमच्या कुर्सीला धोका आहे, ते जाऊन महानगरपालिकेला आपल्या आयुक्त साहेबांना खोटा सांगायला लावतात की 20 तारखेला आपण हे डंपिंग हटवतो। मी महानगरपालिका आयुक्त साहेबांची विनंती करतो की हे खोटा आश्वासन जनतेला देऊ नका। आणि हे वागलेची अवस्था अशी आहे की तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री साहेब बोलतात की वागलेला स्मार्ट सिटी बनवायचं आहे। हे कसला स्मार्ट सिटी आहे? हा स्मार्ट सिटी ना वागलेला तुम्ही पूर्ण कचरा सिटी बनवून ठेवलेला आहे। बंद करो, बंद करो, डंपिंग बंद करो। शहराच्या मध्यभागी कचरा डंपिंग ग्राउंड नसावा अशी कोर्टाने पण ऑर्डर दिली होती, तरी या ठिकाणी डंपिंग ग्राउंड सुरू आहे। पहिली गोष्ट असं आहे की हा आपला रेसिडेन्सी आहे, इथं पब्लिक राहतात, इथे लहान मुले जे शाळेत जातात शिकतात, आसपास 2-3 मोठे हॉस्पिटल पण इथं आहेत। हा लक्षात घेऊन हे ॲक्च्युली डंपिंग हटायला पाहिजे। पण हे मिली भगत आहे प्रशासनाचं आणि आयुक्त साहेबांचं। माझं एकच निवेदन साहेब तुम्हाला विनंती करतो आणि आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो साहेब हे गोष्टी तुम्ही सिरियस घ्या, कारण काय हे जे आंदोलन वाढलं काही घटना पुढे होऊ शकतो। आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही निश्चित करतोय की हा पब्लिकचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे हा, कारण इथं काय ट्रॅफिक जाम होतात, कधी काय दुर्घटना घडली इथे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, तर मोठी घटना घडू नये। आमच्या साहेब पक्षातर्फे आदेश आहे, आमचे संजय केलकर साहेब, गावकरे साहेब किंवा आपलं वाघुले साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हा आंदोलन जेव्हापर्यंत आयुक्त कोण इथं माणूस देत नाही तर तुमचं आश्वासन तुम्ही आंदोलन बंद करायचं नाही। आपण पाहू शकता नक्कीच छोड़ने का प्रयास किया। एक्चुअली अभी 1 महीने पहले मैं जब गेट को लॉक लगाया था उस दिन कम से कम 4 घंटा के एम्बुलेंस को लग गया, जो 2 मिनट में एम्बुलेंस जगह पर पहुँचे उस दिन 4 घंटा लगा। तो उस चीज़ से हम लोग ये इसका फॉलोअप ले रहे हैं, उपायुक्त को मिल रहे हैं, कमिश्नर को मिल रहे हैं, वो आजकल का उनका आश्वासन दे रहे हैं। और कल क्या हो गया, कल केलकर साहब ने उपायुक्त को बुलाया था ये डंपिंग के विषय में, उनको पूछा गया था कि बंद करो। उन्होंने क्या बोला कि कमिश्नर साहब ने 20 तारीख को बंद करने का आदेश दिया है। तो साहब ने बोला लिखी हमको आदेश लिखी दे दो, तो हम लोग हमको बोले तो लिखी दे देते। लिखी देने के बाद इसमें किधर भी 20 तारीख या 25 तारीख को बंद करते दिखा गया कि देख लिया, यानी महापालिका आयुक्त झूठ बोल रहे हैं। मतलब ये मुख्यमंत्री का नाम भी साथ में खराब कर रहे हैं कि मुख्यमंत्री आयुक्त ने बोला था कि मुख्यमंत्री जी ने हम लोगों को बोला 20 तारीख को यहाँ से शिफ्ट करना है, यहाँ मुख्यमंत्री को भी इन्होंने झूठा साबित किया। चलो ओके, थैंक यू। गाड़ी निवड करून घेऊन लाईन लागले। आता हा पूरपर्यंत लाईन आहे, म्हणजे या ठिकाणी आम्ही राहतो, आम्ही स्थानिक आहोत इथं, आणि एवढं ट्रॅफिक डेलीचं कंपेरिंग आहे। आम्हाला जर इकडनं निघायचं आणि खालपर्यंत पोहोचायचं मिनिमम 200 मीटरचा हा रस्ता आहे, आणि त्यापर्यंत आम्हाला जायपेक्षा कमीत कमी 2 तास लागतो। एखादा आमचा इथं मृत्यू झाली त्यांचं आम्हाला बॉडी घेऊन जायचे म्हणजे आम्हाला 10 तास म्हणजे एक तास आम्हाला लागतो इथं। किती वेळ आम्ही कंप्लेंट केलं, आम्ही भाजपा कार्यालयामध्ये गेलो, किती वेळ आयुक्तांच्या समोर गेलो आम्ही बोलायला, पण त्यांच्यापैकी एखादाही काही कार्यवाही नाही,
काही कुठल्याही प्रमाणे आम्हाला सहयोग नाहीये. म्हणून आम्ही आज सांगितलंय की हा जेवढा पण डंपर आहे इकडनं रिव्हर्स करावा, अन्यथा आम्ही इथंच राहू आणि इथं आंदोलन नेहमी कायम राहू. महापालिका प्रशासन मुर्दाबाद, महापालिका प्रशासन मुर्दाबाद, महापालिका प्रशासन मुर्दाबाद, महापालिका प्रशासन मुर्दाबाद, महापालिका प्रशासन मुर्दाबाद. तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. महापालिका को हटाओ, मुर्दाबाद, मुर्दाबाद, हटाओ, मुर्दाबाद, हटाओ, मुर्दाबाद, महापालिका मुर्दाबाद, मुर्दाबाद, हटाओ, महापालिका मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं